पद्धतीने निकाल लावण्याची जी पद्धती आहे ती माननीय न्यायालयाने पण ऍक्सेप्ट केली आणि त्याच्या अनुषंगाने आपण रिझल्ट लावतो. आता त्याचा फॉर्म्युला असा आहे की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बिलो मी, हा कसं आहे, पर्सेंटेज हे तुमचं स्वतःच आहे, पण तो पर्सेंटाईल जे आहे तो तुमचं पोझिशन आहे, तुमच्या त्या बॅच मधली तुमची पोझिशन म्हणजे तुमचं पर्सेंटाईल. आता नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बिलो मी, माझ्या त्या ह्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट्स माझ्या खाली आहेत डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन दॅट सेशन इंटू 100, दॅट इज माय पर्सेंटाईल. जर मला 170 मार्क असतील आणि मीच जर टॉपर आहे आणि माझ्या खाली तेवढीच सगळी मुलं आहेत, कारण मी टॉपर आहे, तर त्यावेळेला माझं पर्सेंटाईल 100 येणार. परंतु एखाद्याचा स्कोअर 168 आहे, तर तो किती टॉपर पासून किती लेवलला आहे, तो त्याचा जो त्या व्यक्तीच्या खाली त्या बॅचमध्ये किती मुलं आहेत ह्याच्या अनुषंगाने तो टॉपर आणि पर्सेंटाईल ठरत असतं. त्याच्यामुळं पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल ह्याच्यामध्ये आपण जे कंपॅरिझन करतोय ते कंपॅरिझन योग्य नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की हा रॉ स्कोअर आपण विद्यार्थ्याला प्रत्येक सीईटी कक्षामार्फत जी घेतलेली जी प्रत्येक एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशन झाल्यानंतर त्याचे जे पेपर्स आहेत ते पेपर हे प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवले जातात. आपण 3 दिवसाचा एक हे असतो, 3 दिवसाची एक विंडो असते, त्या विंडोमध्ये हे पेपर दाखवले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पेपर दाखवला जातो, त्याच्यावर त्याची आन्सर की दिली जाते आणि त्याला त्याच्या आन्सर कीवर ऑब्जेक्शन जर रेज करायचे असतील तर तो ऑब्जेक्शन पण रेज करू शकतो की हा प्रश्नाचं जे उत्तर तुम्ही समजा तुम्ही ए म्हणून सांगत आहात ते माझ्या म्हणण्याप्रमाणे हे बी आहे आणि त्याचं कारण हे आहे, अशा तऱ्हेनं तो आन्सर कीचे ऑब्जेक्शन्स रेज करतो. आन्सर की मधले जर ऑब्जेक्शन्स रेज करताना म्हणजे त्याला त्याच वेळेला त्याचा स्कोअर माहिती असतो. ज्यावेळेला तो पेपर बघतो, आन्सर की बघतो, त्यावेळेला त्याचा पेपरमध्ये त्याला रॉ स्कोअर किंवा त्याचा जो स्कोअर आहे जो आपण सर्वसाधारणपणे मान्य करतो तो स्कोअर त्याला दिसलेला असतो. त्याच्यानंतर तो जो ऑब्जेक्शन ट्रॅकर ही जी फॅसिलिटी आहे जी आपण प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 3 दिवस देतो, त्याच्यामध्ये त्याला आपण आन्सर की देतो, म्हणजे आम्ही आमच्या एक्सपर्टने तयार केलेली आन्सर की देतो आणि आन्सर की दिल्यानंतर तो स्वतःचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये बघू शकतो, कारण त्याला स्वतःचा प्रश्न पेपरच दिसतो, त्यांनी जो काही दिलेला आहे तो.